महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणूक अखेर बिनविरोध पार पडली असली तरी या निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात अनेक चर्चा रंगल्या आहेत। विशेषतः पवार कुटुंबातील 3 सदस्य एकाच वेळी संसदेत जाणार असल्याने राजकीय वर्तुळात प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत। अनुभवी नेतृत्वाचा सन्मान असावा यात शंका नाही, मात्र नव्या पिढीला संधी देण्याचा प्रश्नही या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आला आहे। याच बाबत आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी श्वेता, तुम्ही पाहताय आझाद मराठी। तर मित्रांनो, दोन्ही राष्ट्रवादी वेगळ्या झाल्यानंतर आता शरद पवार हे तिसऱ्यांदा राज्यसभेत जाणार आहेत। जवळपास 6 दशकांचा राजकीय अनुभव असलेल्या महाराष्ट्रातील या दिग्गज नेत्याने राष्ट्रीय राजकारणातील मोठे योगदान दिले आहे। मात्र वयाच्या 85व्या वर्षी पुन्हा संसदेच्या राजकारणात सक्रिय राहण्याचा निर्णय योग्य की अयोग्य यावर चर्चा होणे गरजेचे आहे। विशेष म्हणजे या आता पवार कुटुंबातीलच आणखी 2 सदस्य देखील संसदेत असणार आहेत। युवा नेते पार्थ पवार यांना अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी संधी देण्यात आली आहे। 2019 सालच्या मावळच्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले पार्थ पवार आता मागच्या दारातून संसदेत प्रवेश करणार आहेत। 2019च्या पराभवानंतर ते सक्रिय राजकारणापासून काहीसे दूर असल्याचे चित्र होते। आता मात्र त्यांना थेट राज्यसभेवर पाठवण्यात आले आहे। तर सुप्रिया सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघातून आधीच लोकसभेत खासदार म्हणून सक्रिय आहेत। दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने बारामती पोटनिवडणुकीनंतर त्या राज्यसभेचा राजीनामा देण्याची शक्यता आहे। तरीही सध्याच्या घडीला पवार कुटुंबातील 3 सदस्य संसदेत असण्याचे समीकरण तयार झाले आहे। यामुळेच राजकीय क्षेत्रात मूलभूत प्रश्न उपस्थित होतोय की इतक्या मोठ्या राजकीय वारशाच्या दोन्ही पक्षात नव्या नेतृत्वाला संधी का मिळत नाही। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक वर्ष काम करणारे निष्ठावंत आणि तळागाळातील कार्यकर्ते आहेत। अशा कार्यकर्त्यांपैकी एखाद्याला राज्यसभेची संधी दिली असती तर काय बिघडले असते। राजकारणात अनुभवाला पर्याय नसतो हे तितकेच खरे, मात्र प्रत्येक पिढीनंतर नेतृत्वाची सूत्रे नव्या हातात देणेही तितकेच महत्त्वाचे असते। इतर क्षेत्रांमध्ये जसे ठराविक वयानंतर निवृत्तीची संकल्पना आहे, तसेच काही नैतिक संकेत राजकारणातही असावेत का, हा प्रश्नही समाजात चर्चिला जात आहे। ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवारांनी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात मोठा ठसा उमटवलाय, त्यामुळे त्यांच्या निर्णयांना वेगळे महत्त्व असते। पण याच अनुभवाच्या बळावर त्यांनी नव्या नेतृत्वाला पुढे आणण्याचा निर्णय घेतला असता तर तो त्यांच्या राजकीय कारकिर्दीला अधिक मोठेपणा देणारा ठरला असता, असे अनेकांना वाटते। सध्याचे त्यांचे वय, आरोग्य आणि राजकीय परिस्थिती पाहता पवारांनी थांबणे जरा जास्त संयुक्तिक होते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही। राजकारणात पदे मिळवणे महत्त्वाचे असतेच, पण त्याहून महत्त्वाचे असते ते वारसा पुढच्या पिढीकडे सुपूर्द करणे। त्यामुळेच आजच्या घडीला चर्चेचा केंद्रबिंदू हा केवळ राज्यसभा निवडणूक नसून महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या नेतृत्वाला संधी कधी आणि कशी मिळणार हाच आहे। तुमचे यावर काय मत आहे? शरद पवारांचा हा निर्णय तुम्हाला पटलाय का? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आझाद मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।